हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण टाळी वाजवा टाळी. कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे टाळी वाजवा जोरात. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम टाळी वाजवा टाळी वाजवा. राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय. श्री गुरुदेव मधुसूदन महाराज की
सांबै नम पार्वतीपती शिव हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैन्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पुंडलीक वरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मावळी गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतान की जय. आता राहू द्या, कुणीकडे ध्यान ठेवू नका. बाईच्या माग शनी राहते. आत्मसुखाची गोडिया विठे जो का सखळ विषया जयाच्या इंद्रिया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबराई आणि ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि आपण आज जगद्गुरु तुकोबराया संस्थान शिकारा
इथे चाललेली ही प्रवचनरूपी सेवा आहे आणि आपण आतापर्यंत चालत आलो 4था अध्यायाला 39व्या श्लोकात आलो बरं का. हा नित्यक्रम चालू आहे ज्ञानेश्वरीचा. पण आज जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पवित्र चरणकमळविंदाजवळ ही सेवा चाललेली आहे आणि सगळ्यांच्या अट्टहासामुळं हा विषय झालाय आणि असाच अट्टहास झाला तर आपल्याला पूर्ण न्यायश्री करता येईल. जशी जमल तशी करू बर का. आता काय आपल्याला दुसरं काय काम आहे, तेच काम आहे. आम्हा करणे हेची काम, बीज वाढवा ये नाम. आता आपल्याला हेच काम करायचं आहे. तर माऊली ज्ञानोबा म्हणतात की बाबा, तरी आत्मसुखाची या गोड्या, विठे जो का सखळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. माऊली सांगतात. भगवान ज्ञानोबरायाने खूप 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केलं आणि श्रीगुरु निवृत्ती दादा म्हणतात, माऊली अहो तुम्ही अध्याय संपत आला, ज्ञानाविषयीच बोलत आहात. ज्ञानाविषयी गुरुविषयी त्याच्या पुढे काही विषय आहे का नाही ज्ञानेश्वरी? काय चाललंय तुमचं? आणि ज्ञानोबराया निवृत्ती दादाला म्हणतात, मी ज्ञानाच्या भरामध्ये भारून गेलो माऊली. ते पण खरंच आहे. पण माझ्या बोलण्याच्या आणि माझ्या विचार करण्याच्या योगामध्ये मी विसरून गेलो. पण मला माफ करा. पण आता जे काय मला पुढे बोलायचं आहे, तसंच भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अरे तू याच्यातच गुंतलास. कारण का पहिलं मोहात गुंतला होता आणि मोहात गुंतल्यामुळे त्याला त्याचा पश्चाताप झाला आणि ते ज्ञान प्रगट झालं. ज्ञान प्रगट झाल्याच्या नंतर ते ज्ञानाचंच वर्णन करत राहिले. त्याच्या पुढे काही नाही का? तसं नाही बाबा, सर्व काही आहे. पण जे साधन साध्य झाल्याच्या नंतर साधनाची काय नाही गरज नाही. म्हणून आता तुम्ही काय करा माऊली, ज्ञानोबराय म्हणतात की बाबा हो खरं आहे, पण आता ज्ञानाच्या पुढे काय विषय आहे आणि ज्ञान कशानं प्रगट झालं, ज्ञान कसं प्राप्त झालं हे आपण माग पाहत आलो. ज्ञान का प्राप्त होतं, ज्ञान कुठे असतं, ज्ञान कशाने प्राप्त होतं, खूप 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा घोर विषय मांडला आणि ते आपण ऐकतच आलो. आता ज्ञान संपन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी कोणचे भाव प्राप्त होतात आणि त्या ज्ञानाची स्थिती काय होते आणि त्या स्थितीचं नाव काय आहे आणि तो कसा वागत असतो, या जगतामध्ये कसा वावरत असतो आणि तो खऱ्या कोण्या सुखाला प्राप्त होतो. खूप छान विषय ज्ञानोबराय सांगतात आणि म्हणू लागले की बाबा तरी आत्मसुखाच्या गोड्या, ज्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान प्रकाशित झालं ना, तर त्यावेळेला काय होतो, मोह अंधकार जाईल. काय होतो, मोह नावाचा अंधकार नाहीसा होतो. पर्वता एवढे पापाचे डोंगर जातात. भ्रांती सागरासारखी जरी भ्रांती झाली असली ना, ते पण आटून जाते. असं त्या ज्ञानाचं खूप मोठं वर्णन केलं. पण ज्या साधकाच्या अंतकरणामध्ये ज्यावेळी ज्ञान प्रगट होतो आणि ज्ञान प्रगट झाल्याच्या नंतर ते ज्ञान म्हणजे आता त्या ज्ञानाला मुरण्यासाठी, ते ज्ञान अंतकरणामध्ये स्थिर होण्यासाठी, त्या ज्ञानाचं सुख भोगायचं असेल तर काय करावं लागेल,
आत्मसुख. आत्मसुख म्हणजे निज शांती हृदयात प्रगट झाली पाहिजे. बरं का? काय प्राप्त झाली पाहिजे? निज शांती. ज्या वेळेला साधकाच्या अंतःकरणात शांती प्रगट होणार नाही आणि शांती धारण करणार नाही, जशी दया आहे तशी शांती. आणि जोपर्यंत त्याचं अंतःकरण पूर्ण ओतपोत ब्रह्माने सुखाने भरलेलं आहे ना, आणि सुखाने भरलेल्या अंतःकरणामध्ये तिथं काय प्रगट होते? शांती प्रगट होते. मग शांती परते सुख नाही. सुखाची गरज असेल तर त्याला धारण काय करावं लागते? शांती. ते देवाची वस्ती. मग तिथं शांती धारण करावं लागते. आणि ते शांती ज्याच्या अंतःकरणात आली, ती शांती कशाने प्राप्त होती? तर ज्ञानाने प्रगट होते. ज्या वेळेला ज्ञान मूर्त ना, त्यावेळेला शांती धारण करतो. तेच ज्ञान वचवच करत. ज्ञान झालेला माणूस वचवच करतो, पण ते ज्ञान एक बार मुरलं ना, तेच ज्ञान त्याला शांती धारण करतो. बरं का? तेच ज्ञान काय करतं? शांती धारण करतं. आणि शांती धारण केलेलं ज्ञान विश्वामध्ये स्थिर होतं. जसं समुद्रातलं पाणी वाऱ्याच्या मार्फत लाटा उसळतात आणि वारं गेल्याच्या नंतर स्थिर होतं. मग लाटा होत्या, पाणी होतं. तेच पाणी लाटाच्या रूपांतरामध्ये खवळलं आणि तेच पाणी लाटा नसून ते पाण्यामध्ये काय स्थिर झालं? पाणी स्थिर झालं. तसं ज्ञानामध्ये काय स्थिर झालं? ज्ञान झालं. ज्या वेळेला ज्ञान स्थिर होतं त्याचं नाव शांती आहे. आणि ते शांती प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाला आत्मसुख प्राप्त होतं. आत्मसुखामध्ये तो मग्न होतो. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, या विन चावटे करू नका. आता याच्यापेक्षा दुसरा काही चावटपणा करू नका. काय घ्या? आत्मसुख घ्या रे. आत्मसुख म्हणजे शांती आहे. ज्या वेळेला आत्मस्वरूपाला सुख होतो आणि सुख झालेलं चित्त ते स्थिर होतं, शांत होतं आणि शांतपणाने त्या भगवंताच्या चिंतनामध्ये तो स्थिर होतो. कसं स्थिर होतो? लीन झाली वृत्ती ब्रह्माती मिळाली, जळात अटली लवण जैशी. जसं मीठ पाण्यात पाणीरूप होतं, तसं ज्ञान ब्रह्मरूप होतं, आत्मस्वरूप होतं. आणि आत्मस्वरूप झाल्याच्या नंतर त्या स्थितीचं नाव आहे शांती. मग तो साधक कसा होतो? स्थिर होतो. आता त्याला काही करायची गरज, महाराज म्हणले बी, पूजा ध्यान जप त्याशी नाही. आता त्याला पूजा करायची गरज, त्याला जप करायची गरज, त्याला तीर्थ वर्त नेम भावी न सिद्धी आहे का? वायाची उपाधी दंभ धर्म किंवा करीशी जना. बाबा आता तुम्हाला काय करायची गरज नाही, तर तुम्ही काय करा? शांती धारण करा. श्री गुरुच्या कृपेचा प्रसाद ज्ञान होतं आणि त्या कृपेचं फल काय आहे? तर शांती आहे. त्याचं फल प्राप्त काय आहे? तर शांती आहे. ती शांती अंतःकरणामध्ये धारण करावं लागतो. ज्या वेळेला अंतःकरणामध्ये शांती झाली, आता त्याच अंतःकरणावर काय होतात? परिवर्तन होतं. आणि जे परिवर्तन अंतःकरणावर झालं तर त्याची इंद्रिय विसरून जातात. इंद्रिय काय काय विसरतात?
इंद्रिय सर्व विसरून जातात. काय विसरतात? कामाला विसरतात, क्रोधाला विसरतात, लोभाला विसरतात, मायेला विसरतात. जगातले जेवढे काही सुख आहेत ना, तेवढ्या सुखाला विसरून जातात आणि त्या ब्रह्मसुखाशी एकरूप होतात. त्याचं नाव काय आहे? शांती आहे. त्याचं नाव काय आहे? आत्मसुख आहे. आणि त्या आत्मसुखात गेल्याच्या नंतर, त्या आत्मस्वरूपाशी एक झाल्याच्या नंतर आता त्याला काय आवडणार? काय आवडणार? नावडी जनधन माता पिता, काही आवडत नाही. काय आवडत नाही? न लगे मुक्ती, धनसंपदा, संत संगती सदा, गुण गायन आवडे, हेची माझी सर्व जोडी. आता काही आवडत नाही. आता कशाची गरज नाही. का गरज नाही? तरी आत्मसुखाच्या गोडीया. ज्या आत्मसुखाच्या गोडीमध्ये जो मग्न होतो, त्या स्वरूपाशी एक होतो. आता त्याला अन्य पदार्थाची काहीही आवड नाही. अन्य पदार्थाकडे लक्ष नाही. अन्य पदार्थ त्याला गोड लागत नाही. तर त्याचा काय होतो? अनेक गोष्टीचा विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये ब्रह्मरस असतो आणि त्याच ब्रह्मरसाच्या आवडीमध्ये असतो. आपलीच आवडी धरून खेळ्या, आपण आपणाती व्याले रे. आपलीच आवडी धरून खेळ्या. आपलीच आवड म्हणजे आपलं स्वरूप आपणच मोठ्या आनंदाने उपभोगायचं आहे. म्हणजे आपलं स्वरूप काय? तर ब्रह्मस्वरूप आहे. मग आपण कोण आहोत? तर ब्रह्म आहोत. हे कधी कळतं? तर आत्मसुखाची शांती वाढल्याशिवाय कळत. ज्ञान झालं म्हणजे तेवढं काही विशेष नाही. ज्ञान झाला म्हणजे काही कोणतंही ज्ञान होतं माणसाला. अरे पण ते ज्ञान मुरलं पाहिजे. ते ज्ञान कळलं पाहिजे. ते ज्ञान मिळलं पाहिजे. ते ज्ञान रुचलं पाहिजे आणि ते ज्ञान पचलं पाहिजे. पचायलाही पाहिजे बरं का. लय लोकांना ज्ञान पचत नाही बरं का. ज्ञान मिळतं, कळतं, वळतं, रुजतं, पण पचलं पाहिजे. ज्याला ते ज्ञान पचायचं असेल ना, तर त्यानेच त्या श्री गुरुचं सेवा करावी लागते. मागे खूप गोड विषय झाला. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. खूप छान वया झाल्या आणि तेथे ज्ञानाचा कुरुटा सेवा हा खूप गोड विषय झाला. आणि त्याच्यामुळं काय होतं? तर ते ज्ञान प्रगट होतं. सेवा केल्याने ज्ञान प्राप्त होतं. मग ते सेवा हा दारवंटा आणि कुरुटा, दोन शब्द टाकले बरं. कुरुटा आणि दारवंटा. दारवंटा म्हणजे उंबरवंटा आणि कुरुटा. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण मध्ये काही शब्द वेगवेगळे आहेत बरं का. कुरुटा या शब्दाचा अर्थ सांगितला की ज्ञानाचं भांडार, घर. ज्ञानाचं काय आहे? भांडार घर आहे. तर कशात आहे? आधी उंबऱ्याहून जावं लागतो. घरात जायचं असेल तर आधी उंबरवटा ओंडाळा लागतो. सेवा हा दार, आधी सेवा करावं लागतं. सेवा म्हणजेच दारवंटा. सेवा करूनच त्या दारातून त्या घरात जाता येते. सेवा रूपी उंबरवटा आहे. आधी सेवा करावं लागते बरं का. खूप सेवा करावं लागते आणि त्या सेवेचं फळ ज्ञान होतं. आणि ज्ञान झालं की आत्मसुख नावाचं भंडार घर आहे. श्री गुरुच्या हृदयामध्ये काय आहे? मोठं ज्ञानाचं भांडार आहे, सुखाचं भांडार आहे. आणि त्या सुखाला पात्र होण्यासाठी श्री गुरुची गरज आहे. आणि त्या श्री गुरुची कृपा झाली की ज्ञान होतं. आणि ते ज्ञान पूर्ण झालं, पण ते ज्ञान स्थिर व्हावं लागतं.
स्थिर होण्यासाठी प्रबोधाची गरज आहे. बरं का. अनुग्रहाने ज्ञान चंचल होतं आणि प्रबोधाने ज्ञान स्थिर होतं. दोन व्याख्या बाबांनी चांगल्या शोधून काढल्या. शोधून काढणं म्हणण्यापेक्षा शास्त्राने अनेक साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तसं कारण ते ज्ञान आनंदयुक्त होऊन सुखाचं भोगायचं असेल ना, तर काय करावं? तरी आत्मसुखाची गोडिया. आत्मसुखाची तुम्हाला जर गोडी भोगायची असेल ना, आत्मसुख तुम्हाला आनंदयुक्त भोगायचं असेल ना, तर तुम्ही काय करा? विठे जो का सखळ विषया. सखळ विषयाचा काय आला पाहिजे? वीट आला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. सगळ्या विषयाचा काय आला पाहिजे? वीट आला पाहिजे. आणि विटले हे चित्त प्रपंचापासून. वीट कशाचं? प्रपंचाचा यावा. प्रपंचाचा वीट आला की आत्मसुखामध्ये आनंद प्राप्त होतो. प्रपंचाचा वीट यावा का प्रपंचावरचं मन निघावं. प्रपंचावरून काय निघावं? मन निघावं. प्रपंचात मन नसू नये. मन फक्त प्रभूच्या स्मरणात असावं. मन इतर तिकर जमणारच नाही. म्हणून म्हणले विटे जो का सकळ विषया. जो सखळ विषयाला विटतो, काय विटतो? तर आत्मसुख प्राप्त झाले म्हणून विटतो. जोपर्यंत आत्मसुख प्राप्त होणार नाही, त्याला त्या ज्ञानापासून त्याला आत्मसुख म्हणजे शांती. आत्मसुख जोपर्यंत होणार नाही ना, आत्मसुखाशिवाय अन्य गोष्टीवरच लक्ष निवृत्त होणार नाही. अनेक गोष्टीवर अनेकावर माणसाचं चित्त जडतं. अनेकाकडे माणसाचं लक्ष लागतं. पाहिल तिकडं लक्ष लागतं. कारण का लक्ष लागतं? तर त्याची वृत्ती बहिर्मुख झाली. बहिर्मुख वृत्तीला जगत दिसतं. अंतर्मुख वृत्तीला ब्रह्म दिसतं. पाहिले तिकडं काय दिसतं? ब्रह्म दिसतं. कशातही काय दिसतं? ब्रह्म दिसतं. कशात म्हणण्यापेक्षा ह्या जगात काय दिसावं? ब्रह्म दिसावं. आणि ब्रह्म दिसण्यासाठी काय करावं लागतं? श्री गुरु कृपेची निज शांती वरली. वरली म्हणजे काय केली? शांतीलाच करून घेतली. तुकाराम महाराज कुणाला करून घेतली माहित आहे का? तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी. तिच्या सोबतही लग्न झालं महाराज. आणि शांती सोबतही लग्न झालं. ज्ञानोबरायचं लग्न झालं की नाही हो? लय लोक लग्न झालं नाही म्हणते. ज्ञानोबरायांनी मुक्तीलाही वरलंय आणि शांतीलाही वरलंय. दोघीलाही करून घेतलं. मग आपण कोणाला करावं? जोपर्यंत शांतीला वरता येत नाही, मुक्तीला वरता येत नाही, तोपर्यंत आपलं चित्त स्थिर होत आणि हे चित्ताला स्थिरता येऊच देत नाही. याचंच नाव काय आहे? आत्मसुख. ज्या वेळेला आत्मसुख प्राप्त होतो त्यावेळेला विषय आपोआप संपतात. जसा सूर्य उदय झाला, अंधकार आपोआप जातो आणि आकाशात दिसणाऱ्या चांदण्या, आकाशात दिसणारा चंद्र नाहीसा होत नाही बरं का, लोपल्या जात. तुमच्या अंतःकरणातले कोणतेही भाव जात नाही बरं का, पण ते कशा काय होतात? लोपल्या जातात. कशाने लोपतात? तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे, त्याचंच वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. लोपले ज्ञान जगी हितने नते कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा.
ज्ञान होत, पण ज्ञान अज्ञानामुळे लोपलं होतं. तसं तुमच्यामध्ये सर्व काही आहे, पण अज्ञानाच्या आवरणाने ते लोपलेलं आहे. आकाशामध्ये चंद्र आहे, चांदण्या आहेत, पण आकाशाच्या प्रकाशाने चांदण्याचा आणि चंद्राचा काय झाला? लोप झाला. तसं ज्ञानाचा अज्ञानाने लोप होतो, आणि तेच ज्ञान एक बार हृदयात प्रगट झालं का अज्ञानाचा लोप होतो. पण अज्ञान कुठं जात नाही आणि अज्ञान कुठं येत नाही. मुळात नाही त्याचा विषय बाजूला ठेवू, तो पुढे येईल. ज्ञानखंडनाचा विषय तो. पण आता सध्याच्या घडीला ज्ञानोबराय म्हणतात आत्मसुख झालं ना. आत्मसुख नव्हतं का? होतं. जसं आकाशामध्ये चंद्र नव्हता का? आता आहे. सकाळी बघा, कारण का ज्ञानाचा उदय झाला. ज्ञान नाम श्री गुरुच्या बोधाचा हृदयात उदय झाला. त्यावेळेला अज्ञान नावाचा, मोह नावाचा, भ्रांती नावाचा अंधकार नाहीसा होतो. जसं सूर्य उदय झाला की चंद्र, चांदण्या आकाशातून बाजूला जात नाहीत, आकाशातच असतात, पण त्यांचा त्याच्याने काय होतो? लोप होतो. तसं श्री गुरु कृपेच्या प्रसादाने ज्या वेळेला ज्ञानाचा उदय होतो, त्यावेळेला अज्ञान नावाची वस्तू त्या प्रकाशामध्ये लोपून जाते. त्याच्यासाठी ज्ञानोबाई म्हणले अज्ञान तुमच्या हृदयातच आहे, ज्ञानही तुमच्या हृदयात आहे. पण काय झालंय, या जगतामध्ये ज्ञानाची भ्रांती झाली, ज्ञानाचा विसर पडल्यामुळं त्या ज्ञानाचा काय झालाय? लोप झाला. आणि त्याच्यासाठीच ज्ञानोबरायांनी त्या ज्ञानाला प्रकाशित करण्यासाठी, त्या ज्ञानाला उजळायासाठी काय केलं? अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राया. कारण का लोपले ज्ञान जगी, का लोपलं? अंधकार प्रकट झाला, मोहरूपी अंधकार प्रगट झाला, धर्म बुडाला, विचार बुडाला, ऐका, विषया सुखामध्ये लंपट झालं, आणि अज्ञान अंधकार पसरला. ज्या वेळेला अंधकार पसरतो ना, त्याच अंधकारामध्ये ज्ञानरूपी सूर्य झाकला जातो. ज्ञान असतं, पण अज्ञानाच्या आवरणाने, अंधकाराने ते लोपलेलं आहे. आणि म्हणून साधू संत ज्ञानोबरायांनी खूप छान वर्णन केले की लोपले ज्ञान जगी. कारण का हित नेहनते कोणी, हित कोणी विचार करत नाही. याच्यासाठीच महाराज म्हणतात की ज्ञानोबराय अवतार धारण केला, लोपले ज्ञान जगी, हित नेनते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानी नाव ठेवलं. आणि तसंच ज्या वेळेला श्रीगुरूची कृपा होते, साधूची कृपा होते, शास्त्राची कृपा होते, त्यावेळेला काय होतो? तरे आत्मसुखाची गोडिया. ज्या वेळेला आत्मसुख प्राप्त होतो, केवळ साधूच्या कृपेने होतो. साधूच्या कृपेने होतो नाही, साधूच्याच रूपामध्ये भगवान येतो. जसा तेज प्रगट झाल्याच्या नंतर अंधकाराचा नायनाट होतो, अंधकार नाहीसा होतो. आणि अंधकार नाहीसा कशाने होतो? तर ज्ञानाचा उदय होतो. जसा सूर्याचा उदय झाला, तसा ज्ञानाचा उदय अंतःकरणात होतो.
आणि अंतःकरणात ज्या वेळेला ज्ञानाचा उदय झाला की अज्ञान नाहीच होत. अज्ञानावर जगणारे अनेक विषय आहेत बरं का. न कळल्यामुळं माणसाची भाव कुठं आहे? विषय सुखाकडे आहे. कारण का? विषय सुख का आवडतात? तर विषय सुख कळले नाही म्हणून आवडतात. विषयावर माणूस का मोहित होतो? तर विषय कळले नाही म्हणून मोहित होतो बर का. विषय सुखामध्ये लुब्ध का होतो? तर विषयात असं काय आहे, विषय नेमका काय आहे, विषय कळला पाहिजे. आणि ज्या वेळेला विषय कळतो त्यावेळेला विषय राहत नसतो. त्याच विषयाचा काय होतो? विसर होतो. विषयी विसर पडला निशेष. विषयाचा काय होतो? विसर होतो. कशाने होतो? ज्या विषयाची स्थिती कळली, विषय काय आहे कळले, विषय काय आहे कळतात. विषय का कळतात? तर श्री गुरुच्या कृपेने कळतात. आणि श्री गुरुची कृपा होण्यासाठी साधकाचं हृदय पवित्र झालं पाहिजे. ज्या वेळेला साधकाचं हृदय पवित्र होतो, त्या हृदय पवित्र हृदयामध्ये त्या साधूचा बोध राहतो. जसं वाघिणीचं दूध सोन्याच्या भांड्याशिवाय टिकत नाही, ज्याचं हृदय पवित्र नाही त्याच्या हृदयात बोध राहत नाही. त्याच्या जीवाला वाटतो मला बोध झाला, त्याच्या मनाला वाटतो मला बोध झाला. पण झालेला बोध हृदयात टिकण्यासाठी काय पाहिजे? श्री गुरु सेवा पाहिजे, कृपा पाहिजे. आणि त्या कृपेने अंतःकरण पवित्र झाला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र तो देहे वाणे पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत सर्व काळ करू वदतो. आणि त्याच अच्युताच्या चिंतनाने काय होतात? अनेक जन्माचे दोष माणसाच्या पदरात असतात, अनेक जन्माचे दोष. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. पातकांच्या राशी जळतात. कारण का? तर ज्याच्या अंतःकरणामध्ये साधूचा बोध झाला, बोध कळाला, अंतर्दृष्टी झाली, अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, त्यावेळेला श्री गुरुच्या बोधामध्ये तो मग्न होतो. आणि मग्न होण्याच्या नंतर आता बाकी काही आवडत नाही, काही आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे सैन, वैष्णव सधन आवडली. आता वैकुंठ आवडत नाही, शेषाचं सैन आवडत नाही. कोणाला? विश्वराला. पुण्या ईश्वराला. जो हृदयात असलेला विश्वर, त्याच हृदय भुवनातला जो विश्वर आहे ना, त्याच विश्वरातला आता त्याला वैकुंठ आवडत नाही. कारण का? जयाच्या हृदय भुवनी विराजती. बरोबर. ज्यांच्या हृदयामधला जो खरा परमेश्वर परमात्मा आहे ना, तो हृदयामध्ये आहे आणि त्याला ते सुख आवडत नाही. आणि म्हणून साधू संतांच्या संगतीत असतो. आणि कोणाच्या संगतीत येतो? देव कोणाच्या सानिध्यात राहतो, देव कोणाच्या मागे मोरे फिरतो? तर ज्ञानोबराय म्हणतात, तरी आत्मसुखाची गोळ्या. असा जो ज्याच्याशी आत्मसुखाच्या गोळीमध्ये गोळी मिळून जातो, मिळून जातो, तर त्याचे परिणाम काय आहेत महाराज? त्याचे परिणाम पुढे सांगतात. विठी जो का सखळ विषया, त्याचे परिणाम सांगताना म्हणतात, जो आत्मसुखाच्या गोडीमध्ये जो मिळून जातो, गोडी होतो, आणि त्याचे परिणाम काय होतात? त्याचे परिणाम सांगत असताना महाराज सांगतात, अरे विटी जो का सखळ विषया, सखळ विषयाला विसरून जातो. का बरं? तर त्याचं देह पवित्र आहे, त्याची वाचा पवित्र आहे,
त्यांनी सुहास टाकला तरी त्याचा सुहास पवित्र आहे. कारण जो सगळ्याला विसरून जातो, सगळ्याला विसरतो. कोणाला विसरलं? अनेकाला विसरून जातो, देहासकट विसरून जातो. देहाची सुद्धा पर्वा नाही. असो अशी कुठे आठवची नाही, देहीची विधी भोगू दशा. किंवा आठव नाठव गेली भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. ज्यावेळेला पांडुरंग होतो, कधी होतो? तर विठे जो का सखळ विषया, सखळ विषयाला विसरून जातो. त्याचं चित्त त्याच्यावर विटून जातो. कसं विटतं? जसं उलटी केलेल्या अन्नाला परत खाता येत नाही आणि त्याला सावडून सुद्धा घेऊ शकत. ओमनते मनी बैसविले. ओमन म्हणजे उलटी. उलटीच्या अन्नाला परत घेऊ शकत नाही. तसं आता पुन्हा विषयाला घेऊ शकत नाही. कारण का? त्या विषयाचा काय होतो? विसर पडतो. विसर का पडतो? तर त्या विसर पडण्याचं कारण काय सांगितलं? तर आत्मसुखाची गोडिया. आत्मसुखाच्या गोडीने काय होतो? तर त्याचा विसर पडून जातो. आत्मसुखाच्या गोडीमध्ये तो मग्न होतो आणि मग्न झाल्याचे परिणाम महाराज सांगतात. काय परिणाम होतात? विटेजो का सखळ विषया, सगळ्या विषयाला विसरून जातो. आणि विसरल्याच्या नंतर काय होतो? जया ठाई इंद्रिया मानू नाही. आता त्याच्या ठिकाणी काय होतो? इंद्रियाला मान नाही. काय मान नाही सांगू? इंद्रियाला का मान नाही? तर का? ज्ञानोबा आहे त्याचीच उदाहरण मागे ज्ञानेश्वरी सांगितले. इंद्रिय जे जे म्हणती, पुरुष ते तेची करती, ते तरलेची ना तरते विषय शिंदो. इंद्रिय काय म्हणल ते इंद्रियाचा पुरवठा करतो. माणसाला आवडेल ते करतो. इंद्रिये जे जे म्हणते, काही खाऊ वाटलं ना ते आणणारच, पिऊ वाटलं ना पेणारच. इंद्रिय जे जे म्हणते, पुरुष ते तेच करते, लेकिन तरले चिना तरती विषय सिंधू. त्या विषय रूपी सागरात कोणी तरणार नाही. का बरं? त्याच्यासाठी महाराज सांगतात, आता त्या इंद्रियाला काय नाही? ठाव नाही, त्या इंद्रियाचा ठिकाणा नाही आणि त्या इंद्रियाला आता काय नाही? मान नाही. आता काय नाही? इंद्रिय त्याच्या अधीन आलेले. आता इंद्रियाच्या अधीन नसतो तर इंद्रिय त्याच्या अधीन असतात. ज्याच्या अधीन इंद्रिय येतात, जो इंद्रियावर विजय मिळवतो, इंद्रिय ताब्यात घेतो, तोच त्या सुखाचा अधिकारी होतो. इंद्रिय ताब्यात का येतात? तर विटे जो का सखळ विषया, जो सखळ विषयाला विसरून जातो ना, आता त्याला त्याची गरज नाही. मग आता कान काय म्हणतील? अहो त्याला काही ठाराच नाही. तर कान काय करतील? डोळे काय करतील? डोळ्याला सांगितलं